संपूर्ण राज्यामध्ये बहुचर्चित असलेला मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून आत्ता या मिसिंग लिंकच्या अंतर्गत सजावटीचं काम सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय। साधारणतः 1 मे रोजी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासाठीच या प्रकल्पाचा जो बाह्य भाग आहे त्या बाह्य भागात दर्शनी भागामध्ये सजावटीचं काम हे जोरदारपणे सुरू असल्याचं चित्र पाहायला भेटतंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प हा सध्या अंतिम टप्प्यात आहे। हा अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर सध्या रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाचं काम जे आहे ते वेगाने सुरू आहे। विशेषतः टनलच्या प्रवेशद्वारांना ऐतिहासिक आणि आकर्षक स्वरूप देण्यावर या प्रकल्पाचा जो आहे तो भर दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। मावळ तालुक्याचा समृद्ध वारसा सन्मान राखत गड किल्ल्यांच्या शैलीतील रचना आणि लेण्याप्रमाणे शिल्पकलेची उभारणी या ठिकाणी केली जात आहे। मावळ तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या बेडसी, कार्ला आणि भाजे लेणी या प्राचीन जो ठेवा आहे याची झलक आपल्याला टनलच्या डिझाईनमध्ये पाहायला भेटणार आहे। प्राचीन मूर्तीच्या प्रतिकृती देखील या ठिकाणी बसवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। त्यामुळे प्रवाशांना या टनलमधून जाताना, ह्या बोगद्यातून जाताना जलद आणि सुरक्षित प्रवासच नाही तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा अनोखा अनुभव देखील आता घेता येणार आहे। हा प्रकल्प 1 मे रोजी साधारणतः सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय अंतिम टप्प्यात याची तयारी येऊन ठेपलेली आहे आणि सजावटीचं काम असेल, लाईटचं काम असेल, कॅमेऱ्याचं काम असेल, जे आतमध्ये कॅमेरे बसवण्यात येणार आहे, यामध्ये हवा कशी खेळती राहील यासाठी जी उपकरणं आहेत ती देखील आता लावण्यात येत आहे। म्हणजेच हा प्रकल्प जो 1 मे रोजी सुरू होणार आहे तो होऊ शकतो असं चित्र एकंदरीत या ठिकाणावरून आता आपल्याला पाहायला भेटतं आहे। LS मराठीसाठी सचिन शिंदे, मावळ।